कशी आहे चव? एकदम भारी. भारी हो म्हणते. झणझणीत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग आपला संध्याकाळी 7 वाजून गेले, 7 वाजता चालू करतोय कारण दिवसभर काम वगैरे बरेच काय होतं. आणि बर्थडे त्या दिवशी झाला तुम्ही तर बघितलंच. आणि मग काय त्या दिवशी सोमवार असल्यामुळे आम्हाला बाहेर कुठं जाता आलं नाही, तर आम्ही आज चाललोय नॉनव्हेज खायला बाहेर, तंगडी खायला. आणि त्याचबरोबर उद्या परवापासून हे चालू होते, मार्गशीर्ष महिना चालू होते, म्हणजे काय नॉनव्हेज वगैरे खात नाही. त्यामुळे आता आम्ही निघालोय. तर सगळे रेडी वगैरे झाले. हे दिव्या शंभू पण रेडी झाले. चला आज आपण कुठं जायचं आहे? हॉटेलला जेवायला आम्ही बाहेर चाललोय. तर बघूया, तिथं का नाही खूप जुनं हॉटेल आहे आणि फेमस आहे नाही का भरपूर. तर बघूयात आपण म्हणलं जरा बाहेर जाऊ. खूप दिवस झाला आम्ही गेलोच नाही कुठं बाहेर वगैरे, जाता आलं नाही कामामुळे म्हणा याच्यामुळे. तर आता आपण निघणार आहोत. आता आपण निघूया. तिथं गेल्यानंतर बघूया, जवळ 4-5 किलोमीटर अंतरावर. तर आपण बघू, गेल्यावर तुम्हाला समजेलच कोणतं हॉटेल आहे. तर चला. तर मित्रांनो, फायनली आम्ही आलोय. वेदांत हॉटेल आहे बघा, खूप आळंदी देव रोडला आहे आणि खूप जुनं आहे नाही का. आणि टेस्ट वगैरे खूप चांगले आहे. बरेच लोक इकडे येत असतात आणि खूप जुने म्हणजे आधी हे आले पण होते. तरी अजून थोडे वेळ गर्दी होईल. तरी 8 वाजत आलेत. असो, पण आता आलो बघूया आपण फॅमिलीसाठी वगैरे सोय कशी आहे नाही का, आता जेवण वगैरे कसं आहे. तर आता जाऊया आपण आतमध्ये, टेस्ट कशी करूया म्हणजे. तर वरती आलो मी. हे फॅमिली सेक्शन आहे नाही का, आणि खाली जनरल आहे. फॅमिली सेक्शन पण खूप मोठं आहे. स्पेशल ऑर्डर चालू आहे आता. म्हणजे मटन थाळीमध्ये त्याच्यामध्ये सूप वाटे येते आणि राईस येते, सुकट वाटे येते. स्पेशल मटन चिकन मध्ये तेच येते. आणि साध्यामध्ये फक्त आपलं हे येते. एक स्पेशल द्या मटन थाळी आणि एक साधं चिकन थाळी. तर ऑर्डर दिली, आता येईल. ती तिकडं बसली दिव्या. दिव्या काय खाणार? दिव्या लॉलीपॉप विचारते आहे. होय दिव्या, तिथे लॉलीपॉप नाही भेटत. लॉलीपॉप नाही भेटत तिथे, नाही भेटत. लॉलीपॉप नाही मिळत दिव्या. ऑर्डर दिली. तर आपली ही स्पेशल मटन थाळी आहे इथं. आणि सूप वगैरे नाही का, हे कसलं म्हणतात घेतलं, फ्राय केलं मटन. आणि हे पण काहीतरी दिसते, सुकट, रस्सा, भाकरी. आणि इकडं चिकन रस्सा. आणि हे यांनी साधी घेतली आणि आम्ही स्पेशल घेतली. तर बघू, भाकरी वगैरे चांगले. कशी आहे चव? एकदम भारी. भारी हो म्हणते. झणझणीत. कशी आहे टेस्ट? आणि भारी. मटन घेतलंय गाड्यांनी. छान लागते जम्बो. कसं चाललंय कुस्करून? एकदम भारी. आपण इथं तर दणकाच चाललाय तिकट लागोस्तवर. तरी बघ कशी दाल मध्ये काय. हो खावा. नाकातनं पाणी यायला लागलं. बस. माझं कसं चालू आहे? खायच तर टेस्टी. तर फायनली जेवण झालंय बरं का. 1-1.5 भाकरी, आम्ही 2 भाकरी खाली शंभून. आम्ही एवढं शिल्लक राहिले. एक थाळी जात नाही का, खायला जाऊ शकते असं काय नाही. त्यांचं अजून चालू आहे जेवण. पैसे वसूल म्हणून स्प्राईट घेतली. तर जेवण चांगलं आहे मित्रांनो, चांगलं झालं नाही टेस्ट वगैरे चांगलं. फक्त जुनं आहे हॉटेल, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही.
बरोबर जेवण तर झाले. तर मित्रांनो जेवण वगैरे करून झालंय फायनली नाही का. आणि आता आम्ही निघालो घरी. गर्दी वगैरे बघा भरपूर झाले नाही का. म्हणलं ना मग अशी गर्दी वगैरे असते अजूनही होईल. जेवण एकदम छान होतं. खूप जुनं हॉटेल आहे वेदांत मटण खानावळ देहू आळंदी रोडला आहे नाही का. तर आता आपण निघूया घरी गेल्यावर नाही का बघू आता. तर चला आता घरी जाऊया. तर आम्ही घरी आलो फायनली. सगळे येताना थंडी बिंडी भरपूर होते कडकडून. तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता. त्याचबरोबर बघा थंडीमुळे इकडे हे गेले यांनी शेकोटी केली. बरं आमची गावाची शेकोटी कशी करते. समुद्रावर दिवस सरक दिला बघू दे शेकोटी बघू दे. पंच लावले तर एकदम पंच लावले 4-5 आणि एकदम वाती फुल केलेत नाही असे ते लावले जातो. असं आता आलोय घरी पण उद्या बाजार आहे आणि उद्या बाजार असल्यामुळे आवरायचं सगळं आता आवरून ठेवायचं उद्या रेडी करून. आणि मग नंतर मग 9-10-9:30 वाजता आपलं स्टॉल लावायचं. काय जिंदगीत काय एकदाच आहे नंतर नाही जगून घ्यायचं जगून घ्यायचं बाकी काय नाही नाही का. सगळं गेलं नावं ठेवतात काय करतात फक्त त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. उलट नावं ठेवल्याने आपण जास्त मोठं होत असतो. फक्त प्रामाणिक राहायचं. थंडी वाढत चालली काळजी घ्या तुमची स्वतःची घरच्यांची. टोपी घेतली आहे साहेबांनी आज. टोपी तासाला घेतली कारण लय थंडी वाजत असं भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत थँक्यू. आता ठरवले महिन्यात नाही एकदा तर मटण खायला जायचं. हा महिन्यातून एकदा. त्याच्यामुळे कुठं बाहेर न्यायचं नाही. एवढे दिवस कुठंच गेलं नव्हतं. 2 वर्षांना आता मटण खायला गेलो. ते सारखं चालू होतं नाही आता दर महिन्याला एकदाच जेवायचं मटणच खायचं असं भेटू उद्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत थँक्यू. ब्लॉग आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.